शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊतांच्या मैत्री बंगल्याबाहेर बॉम्ब से उडा दूंगा अशा प्रकारे काचेवर लिहिलेली गाडी पार्क असल्याचं दिसून आलेलं आहे। संशयास्पद स्थिती वाटल्यानं राऊतांच्या घरी बॉम्ब शोधक पथक दाखल झालंय। राऊतांच्या घरी मुंबई पोलीस पथकही दाखल झालंय। गाडी नेमकी कुणाची याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। राऊतांच्या बंगल्याबाहेर एका गाडीवर काचेवरच्या धुळीवर अशी अक्षरं लिहिलेली आहेत की बॉम्ब से उडा दूंगा। पद्मेश आपल्याला अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी। पद्मेश, काय प्रकार आहे नेमका? राऊत जिथे राहतात म्हणजेच मैत्री निवासस्थान त्याच्या फ्रंट गेटला एक धूळ खात असलेली गाडी आहे। त्या गाडीवरती असं लिहिलेलं आहे की बॉम्ब से उडा दूंगा, आज रात 12 बजे धमाका होगा, अशा प्रकारचं लिहिलं असल्यामुळे तिकडचे जे सुरक्षा रक्षक असतील किंवा आजूबाजूला राहणारे नागरिक यांनी तात्काळ सुनील राऊत यांना सांगितलं की अशी गाडी इथे आहे आणि या गाडीवरती हे असं वाक्य लिहिलंय। त्यात तत्काळ कांजूर पोलीस स्टेशनला जे संबंधित सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी सांगितलं। त्यानंतर जे काही बॉम्ब शोधक पथक आहेत ते तिकडे आलं आणि त्यानंतर तपासणी करण्यात आली आणि आता तिथे तपासणी होत आहे। आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर अनेक जे स्थानिक जे शिवसैनिक असतील किंवा अनेक नागरिक असतील ते देखील आता संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। पद्मेश, याच्या प्रकरणी संजय राऊतांकडून किंवा शिवसेनेकडून कुणावर संशय व्यक्त करण्यात आलाय का? अद्याप या संदर्भात संशय कोणताही व्यक्त करण्यात आलेला नाहीये, पण खोडसाळपणा असं वाटतोय की तो खोडसाळपणा कोणीतरी केलेला आहे। त्यामुळे जेव्हा आपण काही शिवसैनिकांना विचारलं कॉल करून तर त्यांचं असं म्हणणं आहे की प्राथमिकरित्या हा कोणीतरी खोडसाळपणा केलाय असं कळतंय। धन्यवाद पद्मेश, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।